रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या हस्ते पंचायत समिती पोलादपूर येथे ध्वजारोहण. रानवडी बुद्रुक शाळेला मिळाला दुसऱ्यांदा मान. पोलादपूर 13 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त पंचायत समिती पोलादपूर येथे आज ध्वजारोहणाचा मान शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी कुमार आरुष काळे व कुमारिका दीपश्री बिराजदार यांना देण्यात आला. प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य श्री अनिल दळवी साहेब यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणाचा मान मिळालेले विद्यार्थी कुमार आरुष काळे, शाळा रानवडी बुद्रुक, तर दीपश्री बिराजदार शाळा भोगाव शाळेचे आहेत. रानवडी बुद्रुक शाळेला सलग दुसऱ्यांदा हा मान मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. आरुष काळे इयत्ता 4थीने शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्ह्यात तृतीय क्रमांक तर पोलादपूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तर कुमारी दीपश्री बिराजदार इयत्ता 5वीने पोलादपूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या प्रसंगी बोलताना पंचायत समिती सदस्य श्री अनिल दळवी साहेब म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जिल्हा तालुक्यात नाव कमावत आहेत. आरुष व दीपश्री हे सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहेत. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी, शिक्षक, दोन्ही विद्यार्थ्यांचे पालक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. रानवडी बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक श्री सोपान चांदे यांनी सांगितले की मागील वर्षी देखील कुमार अनिकेत मांगले या रानवडी बुद्रुक शाळेतील विद्यार्थ्याला ध्वजारोहणाचा मान मिळाला होता. ग्रामीण भागात देखील गुणवत्ता ठासून भरलेली असून शिक्षक प्रामाणिकपणे काम करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या दोन विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा व आयुष्यात मोठी झेप घेऊन नाव कमवावे असे सांगून उपस्थित सर्वांचे आभार मानले.